श्रीगोंदा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर आघाडीच्या प्रभाग 3 मधील उमेदवारांनी आपल्या औटेवाडी प्रभागात प्रचार सुरुवात केली आहे। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शुभांगी मनोहर पोटे यांच्यासह अनुसूचित जाती या जागेवर निवडणूक लढवणारे मनोज दगडू ताडे आणि सर्वसाधारण महिला या जागेवर निवडणूक लढवणाऱ्या अनिता दादाराम आवटी यांनी मतदारांना श्रीगोंदा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशीर्वाद देऊन आपल्याला विजयी करण्याचं आवाहन केले। नमस्कार, मी अनिता दादाराम आवटी प्रभाग क्रमांक 3 ब मध्ये उभा आहे। माझे पती नगरसेवक असताना त्यांनी काही जे कामं करण्याचे प्रयत्न केलेले आहेत ते अपुरे राहिलेले मी पूर्ण करण्याची ही संधी मिळावी म्हणून मी मतदार बंधू भगिनींना विनंती करते आणि याचा विकास सुंदर शहर आणि स्वच्छ शहर बनवण्याची माझी इच्छा आहे। सर्व मतदार भगिनींनी मला मदत करावी। येत्या 27 तारखेला सर्वांनी पंजा आणि घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून बहुमताने विजय करावे अशी विनंती करते। नमस्कार, मी दादासाहेब लक्ष्मण आवटी। आता 2019च्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आघाडी करून नगराध्यक्षपदासाठी शुभांगीताई मनोहर पोटे, त्याचबरोबर वार्ड क्रमांक 3 मध्ये अनिता दादाराम आवटी आणि मनोज दगडू ताडे हे 3 उमेदवार दिलेले आहेत। 2014 ते 2019च्या काळामध्ये मी स्वतः नगरसेवक होतो। ह्या नगरसेवकाच्या काळामध्ये मी जनतेच्या कामासाठी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत। मी रस्त्याचे कामं केलेले आहेत, त्याचबरोबर हायमॅकचे कामं केलेले आहेत। परत वाड्या वस्ती पहिली पाणी योजना मी आणलेली, स्ट्रीट लाईट केलेली, परत खर्चाने सुद्धा स्ट्रीट लाईट करून LED बल्ब बसवलेले आहेत बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं कमतरता पडलेली। सर्वांच्या सुखदुःखात सहभागी आलेले आहे। त्याचबरोबर इथून पुढच्या काळात जे राहिलेले विकास कामं करण्यासाठी मी माझ्या मिसेसला उभा केलेले, तरी ती सगळे राहिलेले कामं जे अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करेन। तरी माझ्या वार्डातील विरोधकांनी बोलण्याची माझ्यावर काहीच संधी नाही, कारण की इतर वार्डाची जर तुलना केली तर आपल्या वार्डात सगळ्यात जास्त कामं झालेले आहेत। ह्या वार्डासाठी नगरपालिकेतून काही कामं केले आणि आमदारांनी सुद्धा मला साथ दिली। आमदार निधीतून मी 3 मुर्मीकरणाचे रस्ते केले, त्याचबरोबर 2 सभामंडप केले, त्याचबरोबर 3 खडीकरणाचे सुद्धा रस्ते केले, त्याचबरोबर हायमॅक सुद्धा बसवले। जास्तीत जास्त माझ्या प्रभागात काम केलं मी। माझा प्रभागाचा पहिला नंबर 2 होता, त्याचा व्यास मोठा होता, त्यामुळं हे व्यास मोठा असल्यामुळे सगळीकडे सुद्धा कामं पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। विशेष म्हणजे जनतेला कुणाचं हॉस्पिटलचं काम असलं त्यांना पंतप्रधान निधी हॉस्पिटलसाठी मदत मिळवून देण्याचं काम केलं आहे। कुणाचा ॲक्सिडेंट झाला असला तरी त्याला मी मदत मिळवून देण्याचं काम केलं आहे। स्वतः जनतेच्या रेशन कार्डापासून सुद्धा मी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी चांगलं काम करतो म्हणून विरोधकांना त्याच्यावर शितोडं उडवायचं काम आहे, तरी विरोधकांनी आम्ही काय कामं केले हे दाखवून द्यावा। त्याच्यानंतर सत्तेत नगरपालिकेत मनोहरदादा पोटे 2.5 वर्ष आले। 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मनोहरदादा पोटेंनी सुद्धा चांगले काम केले। त्या कामासाठी सभागृहात मी असल्यामुळं आम्ही त्यांना चांगल्या विकास कामासाठी साथ दिली म्हणून कामं झाले। आणि आत्ताचा मनोहरदादा आमच्याबरोबर आहे, त्यामुळं आम्हाला कुठलीच अडचण नाही। त्यामुळं आता मी सगळ्या जनतेला विनंती करतो की जे अर्धवट राहिलेले कामं आता बी आम्ही सभागृहातच जाणार, तरी राहिलेले जनतेचे कामं आम्ही नक्कीच पूर्ण करू। त्यामुळे सगळ्यांना मी विनंती करतो की पुढील काळात आपले राहिलेले कामं स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ देणार ही नक्की ग्वाही देतो। आणि तुमचा जे आम्हाला प्रतिसाद मिळतोय त्यातून आम्ही नक्कीच निवडणूक जिंकणार ही मी अपेक्षा बाळगतो। तरी मी सर्वांना विनंती करतो की पंजासमोरील बटन आणि घड्याळासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्या आणि इथून पुढच्या काळात तुमचं काम करण्याची संधी आम्हाला द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। मी मनोज दगडू ताडे प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रचाराच्या फेरीसाठी शुभांगीताई पोटे आणि अनिता आवटी या सहकाऱ्यांबरोबर प्रचारासाठी आलो आहे। प्रचाराला चांगला प्रतिसाद आहे। या वार्डातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन। नागरिकांनी मला
संधी द्यावी अशी मी विनंती करतो आणि 27 तारखेला पंजा आणि घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने विजय करावे अशी विनंती पुन्हा एकदा करतो. नमस्कार, मी शुभांगी मनोहर पोटे, नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार. प्रभाग क्रमांक 3 मध्ये आम्ही प्रचार फेरी चालू आहे. आणि ताई आवटी आणि ताडे यांच्याबरोबर आमचा प्रचार चालू आहे. चांगल्या प्रकारे लोकांची साथ आहे आमच्याबरोबर. माझे पती मनोहर पोटे यांनी जे काही कामं केली असतील त्या कामाच्या जोरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. जी काही कामं अधुरी राहिली असतील ती मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आपलं शहर सुंदर आणि स्वच्छ बनवून दाखवीन अशी मी ग्वाही देते. तरी सर्व मतदार राजांनी येत्या 27 तारखेला पंजा आणि घड्याळ या सर्व चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी नम्र विनंती करते.